मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आता स्वतः मुंबई पिंजून काढायला सुरुवात केली आहे। राज ठाकरे आज आणि उद्या मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण दौरे करतायत। मुंबईमध्ये भांडूपमधल्या शाखेचं राज ठाकरेंनी उद्घाटन केलं। त्याचबरोबर त्यांनी भांडूपमध्ये आणखी एका शाखेचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे। यावेळी गोवंडी, मानखुर्द, त्याचबरोबर कुर्ला इथल्या शाखांना सुद्धा राज ठाकरे भेट देत आहेत। नेवी नगरमध्ये सुद्धा राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, राज ठाकरेंचं स्वागत केलं जातंय। आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्यासाठी राज ठाकरे यांचे हे दौरे आहेत। मुंबई सध्या ते पिंजून काढतायत। सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना राजसाहेबांना भेटण्याची इच्छा आहे। तर नेवी नगर मधली ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। आज राज ठाकरे यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यादरम्यान ते शाखांना भेटी देत आहेत, कार्यकर्त्यांना भेटतायत आणि समोरासमोर भेटून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतायत। तर सध्या मुंबईमध्ये हे त्यांचे दौरे सुरू आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दौरा आहे। आज आणि उद्या सुद्धा हे दौरे आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना मजबूत करण्यासाठी, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत। मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी। मनोज, आता राज ठाकरे नेवी नगरमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी 2 दिवसीय मुंबई शहर उपनगरातला हा दौरा काढलेला आहे आणि आज सकाळपासून पूर्व उपनगरातल्या विविध शाखांचं उद्घाटन करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे आता सकाळच्या सत्रामध्ये 5 शाखा ज्या आहेत त्याचं उद्घाटन करण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आता 5व्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यापूर्वी भांडूपमधल्या 2 शाखांचं उद्घाटन केलेलं आहे। त्याचबरोबर मानखुर्द येथील आणि त्या देवनार येथील 2 शाखांचं उद्घाटन करून या ठिकाणी आता पोहोचलेले आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे। आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता कुर्ला मतदारसंघात सुद्धा मनसेचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि त्याच अनुषंगाने आता इथे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता असल्यामुळे राज ठाकरे या ठिकाणी आपल्या या नवीन शाखेचं जे आहे ते उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत। या विभागाचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे होत आहे। या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी आणि ढोल ताशाचा गजर करायला सुरुवात केला होता। या ठिकाणी या शाखेच्या वतीने एका अँब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। एकंदरीतच सगळं जे आहे ते मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या प्रकारचा जोश राहावा, त्याचबरोबर ज्या दुबार आणि इतर मतदारांचा घोळ आहे तो सुद्धा लक्षात असावा आणि लोकांमध्ये आपण कशा प्रकारे काम करतो हे दाखवणं आवश्यक आहे। तर नेता म्हणून सुद्धा मी लोकांमध्ये असल्याचं दाखवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एक सांगड घालून या ठिकाणी राज ठाकरे यांनी या दौऱ्याचं आयोजन केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मनोज, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतायत, शाखांचं उद्घाटन करतायत, सभा कुठे घेणार आहेत का राज ठाकरे? नाही, या 2 दिवसाचा हा दौरा आहे। या दौऱ्यात फक्त आणि फक्त ज्या शाखा आहेत त्याचंच उद्घाटन असणार आहे आणि जे काही कार्यकर्ते येतात त्यांचं अभिवादन करतात आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच यातून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, काय करताय या आपसात संवाद साधत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी राज ठाकरे सध्या आपल्या पूर्ण मुंबई आणि पूर्व तसंच पश्चिम उपनगरांमध्ये जात आहेत, शाखांचं उद्घाटन करतायत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्याचं काम राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे। तर आपण ही थेट दृश्य नेहरू नगर मधली पाहतोय। नेहरू नगर मधून राज ठाकरे आपल्याला दिसत आहेत थेट। इथे शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। राज ठाकरे सध्या मिशन मुंबईवर आहेत, ते स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि मुंबईमधल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांमध्ये ते जात आहेत, तिथे शाखांना भेटी देत आहेत, शाखांचं उद्घाटन करतायत आणि कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवतायत। 15 जानेवारीला मुंबई महापालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मिशन मुंबई हे राज ठाकरे यांच्या समोर आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा
दारुण पराभव झालेला होता, मनसेचा दारुण पराभव झालेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता ठामपणे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका हे लक्ष आहे, तसंच इतर महापालिका सुद्धा आहे. मुंबई महापालिकेसाठी त्यांनी खास स्वतः रस्त्यावर उतरत आता ते निवडणुकीच्या या सगळ्या तयारीचा आढावा घेत आहेत, शाखांना भेटी देत आहेत, कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. अनेक बैठकांचं सत्र हे आतापर्यंत झालेलं आहे, मात्र आता स्वतः आज आणि उद्या राज ठाकरे हे मुंबई पिंजून काढत आहेत. त्यामुळे एकूणच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. ग्राउंड लेवलवर खरं तर पक्ष संघटन मजबूत होणं हे खूप महत्त्वाचं असतं. कार्यकर्त्यांनी जर चांगलं काम केलं तर पक्षाला बळकटी मिळत असते आणि हे सूत्र राज ठाकरे यांनी लक्षात घेऊन त्यांनी स्वतः मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या दौऱ्याची आखणी केलेली आहे. आज आणि उद्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुंबईमधल्या राज ठाकरे स्वतः जात आहेत. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे